आज आपण पाहणार आहे होळी स्पेशल रेसिपी, ती म्हणजे इन्स्टंट थंडाई। त्याचबरोबर इन्स्टंट थंडाईसाठी थंडाई मसाला देखील आपण बघणार आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले आपण थंडाई मसाल्यापासून थंडाई कशा प्रकारे बनवायची ते बघूया। त्यासाठी मी इथे अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे। हे 125 ml इतकं दूध आहे। हे घट्ट दूध घेतलेलं आहे मी। यामध्ये आता आपल्याला 2 चमचे इतका थंडाई मसाला घालून घ्यायचा आहे। हा मसाला कशा प्रकारे बनवायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। यानंतर यामध्ये मी केशरचं दूध घालून घेते आहे। केशरचे धागे मी थोड्या गरम दुधामध्ये घालून घेतलेले होते विजू घालून। त्यानंतर 2 टीस्पून इतकं साखर घालते आहे मी याच्यामध्ये। त्यानंतर 1 टीस्पून इतकं गुलकंद घालायचं आहे। जर तुमच्याकडे गुलकंद नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या मसाल्यात तरी देखील चालेल। आता याला पल्स देऊन मिक्सरला 1-2 मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपली थंडाई तयार झालेली आहे। याला एका ग्लासामध्ये सर्व करूया व वरनं याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे मी, पिस्ता आणि बदाम, ते देखील याच्यावरती घालून घेते आहे। थंडाई मसाल्यापासून थंडाई कशी बनवायची ते आपण पाहिलं। आता थंडाई मसाला कशा प्रकारे बनवायचा ते बघूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-10 बदाम घालून घ्यायचे आहे। त्यानंतर 8-10 काजू घालायचे आहे। त्यानंतर 8-10 पिस्ता घालायचे, हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचे आहे। त्यानंतर 1 टीस्पून इतकी खसखस, 1.5 टीस्पून इतकं बडीशोप, 1.5 टीस्पून इतकं टरबूजाच्या बिया घ्यायच्या आहे। त्यानंतर वेलची घ्यायची आहे 3। त्यानंतर दालचिनी पावडर घ्यायची आहे 1/2 टीस्पून इतकी। त्यानंतर जायफळ पावडर घ्यायची आहे 1/2 टीस्पून। त्यानंतर आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे 5 ते 6 आणि मिक्सरला झाकण लावून पल्स देऊन आपल्याला याला पावडर फॉर्ममध्ये तयार करून घ्यायचं आहे। एकदा सर्व फिरवायचं नाही आहे, नाहीतर आपल्या ड्रायफ्रूटमधून तेल बाहेर येऊ शकतं। बघा अशा प्रकारे आपला हा थंडाई मसाला तयार झालेला आहे। हा थंडाई मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 5 ते 6 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। त्याचबरोबर तुम्ही हा मसाला कुठल्याही खीर किंवा कोल्ड्रिंकमध्ये वापरू शकता, त्यामुळे त्याची चव खूपच अप्रतिम अशी येते। अशा प्रकारे आपला थंडाई व थंडाईसाठी लागणारा थंडाई मसाला हे दोन्ही देखील तयार झालेला आहे। तुम्ही देखील हा तयार करून बघा। कसे वाटले ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।